स्टेजवर फोटो करता सगळ्यांनी स्टेजवर जा. अरे फोटो करता ना. ए युनायटेड संघ प्रतिनिधी कृपया मंचाकडे. ए युनायटेड संघ त्वरित मंचाकडे संपर्क साधायचा आहे. दरम्यान टॉस करता कर्णधारांनी जायचं आहे. नवापूर आणि ध्रुव बॉईज. आता चालू होणारा सामना ध्रुव बॉईज वर्सेस नवापूर यांच्यात टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय. ध्रुव बॉईज टॉस झाला का? हॅलो. दरम्यान आता होणारा टॉस हा जुहू बॉईज आणि नवापूर यांच्यात होणार आहे. तरी झाला आणि जुहू बॉईजने टॉस जिंकलेला आहे. तरी तुम्हाला काय वाटते या सगळ्या व्यवस्थेबद्दल? मैदान जे बनवलेलं आहे, तुम्ही टॉस जिंकला आहे, तुम्ही काय करायचं ते पण सांगा. फक्त तुम्हाला हा ग्राउंड बद्दल किंवा जी व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल? 2 शब्द फक्त. आणि मला तरी वाटते ही अशी 1 लाखाची टुर्नामेंट फर्स्ट टाइम होत आहे पालघरमध्ये. अशीच व्हायला पाहिजे मला तरी वाटते पुढच्या वर्षी पण. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. थँक्यू. हॅलो हॅलो. दरम्यान चालू होणारा सामना जुहू बॉईज आणि नवापूर यांच्यात रंगणार आहे. तरी आपल्याला या सामन्याकरता किंवा या स्पर्धेकरता साकेत सर आणि साहिल सर हे नावाजलेले पंच लाभलेले आहेत. त्यांचे सुद्धा स्वागत आणि अभिनंदन. दोन शब्द बोलणार आहे या पप्पांच्या वाटणी. तू बोल. हे राकेश तुम्हाला टी शर्ट आणणार होता, बोलला मला सांगतो आणतो आणि आणला नाही तू. आपली केएफसी 1:30चा टायमिंग होता. रेडी आहे का तिथपर्यंत? तो मी दिला कोणाला तरी टी शर्ट. जाऊ दे. नाही म्हणजे तुझे टी शर्ट आहेत अजून घरी. जाऊ दे ना, करून दिला म्हणजे आणला तो दिला घरी घरी आहेत अजून. ए युनायटेड. ए युनायटेड ना. ए युनायटेड. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. नवापूर वर्सेस जुहू बॉईज. हॅलो 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 हॅलो.
त्यांना सांगितलं रॉकी चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसात दुपारच्या सत्रामध्ये आता सामना रंगतोय तो जू बॉईज वर्सेस नवापूर FC व यानंतर होणारा सामना ए युनायटेड वर्सेस शूट बॉईज. तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. या चालू सामन्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. हॅलो हे दोन आता याच्यानंतर हा होणार शूट बॉईज आणि ए युनिट आणि त्याच्यानंतर KFCB आणि फिशरमॅन. त्यांची फी आली दोघांची. हॅलो सुरू असलेला सामना नवापूर वर्सेस जू बॉईज. दोन्ही तुल्यबळ असे संघ एकमेकांसमोर आपल्याला आता खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला आहे नवापूर, दुसऱ्या बाजूला आपण ब्लू आणि पिंक असं कलर कॉम्बिनेशन मध्ये पाहू शकतो तो जू संघाला आणि व्हाईट जर्सी मध्ये खेळताना दिसेल तो नवापूर संघ. नवापूर संघाचा विचार केला तर आताच मागच्या आठवड्यात जी केवळा फुटबॉल असोसिएशन तर्फे टुर्नामेंट झाली ह्या स्पर्धेमध्ये मात्र नवापूर संघ हा रनरअप ठरला होता. तर पाहूया त्याच जोशात त्याच जोमात नवापूर संघ ह्या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला दिसेल का ह्याकडे मात्र लक्ष असेल. नवापूर संघ मात्र ह्या स्पर्धेमध्ये कितपत मजल गाठतोय ह्याकडे मात्र लक्ष असेल. पुन्हा जू बॉईज संघ सुद्धा केवळा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उतरला होता, परंतु तिकडे त्यांना तितकं फारसं यश काही लाभलं नाही. तर ह्या स्पर्धेमध्ये बघूया कोणती रणनीती घेऊन हा जू बॉईजचा संघ सुद्धा उतरलाय याकडे मात्र यानंतर होणारा सामना शूट बॉईज वर्सेस ए युनायटेड. या चालू सामन्यानंतर होणारा सामना शूट बॉईज वर्सेस ए युनायटेड. तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायचं आहे. सामन्यातील पहिल्या सत्राला मात्र इकडे सुरुवात झाली आहे. नवापूर वर्सेस जू बॉईज. दोन्ही संघांमध्ये अजूनही स्कोअर फलक पाहिला तर 0-0 असा गोल रहित सामना मैदानाच्या आत या दुपारच्या सत्रात आपण पाहू शकतोय. तर पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतोय आणि आपला संघ या स्पर्धेमध्ये कायम ठेवतोय ह्याकडे मात्र लक्ष असेल. नवापूर संघाकडनं मात्र मोठ्या अपेक्षा असतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून, कारण की आताच मागच्या आठवड्यात हा संघ केवळ इथे झालेल्या स्पर्धेमध्ये रनरअप ठरला होता. त्यामुळे मोठ्या अपेक्षा मात्र असतील. त्यांचे जे पाठीराखे आहेत संघ सहकारी आहेत त्यांच्याकडनं मात्र मोठ्या अपेक्षा असतील आणि त्याच साजेसा खेळ मात्र नवापूर संघाकडून होईल का ह्याकडे मात्र लक्ष असेल. जू बॉईज संघाचा विचार केला तर एक मातब्बर संघ म्हणून ह्याची सुद्धा ओळख आहे आणि त्या संघासमोर नवापूर संघ कितपत मजल गाठतोय ह्याकडे मात्र लक्ष असेल. फ्रीकिकची संधी होती, एक गेम सेट केला होता, परंतु तिकडे त्यांचा कुठलाच खेळाडू उपलब्ध नसल्याने चेंडूचा दाबा पुन्हा जाईल तो कॉर्नरच्या रूपात जू बॉईज संघाला. विसल मात्र होईल. पंच साकेत बाय एका बाजूला खेळाडूला मात्र वॉर्निंग देताना लॉंग पास तर केला, हेडर मार्फत क्लिअर केला जातोय तो नवापूर संघाकडून. पुन्हा ऑफ साइडच्या रूपात संधी येते जू बॉईज संघाला. पास केला आपला संघ सहकार्याला. पाहूया चेंडू देण्यात यश होईल का आणि दिलाय पास, परंतु पुन्हा एक संधीचा चालून आली होती. चूक मात्र इकडे झाली होती नवापूर संघाकडून, परंतु त्या चुकीचा मात्र फायदा मात्र घेता आला नाही जू बॉईज संघाला. पुन्हा बॅक पास दिला जातोय, पुन्हा टॅकल केला जातोय. वंशने मात्र जू बॉईजच्या संघाला आपल्या अंगावर खेळाडू घेतला होता. थोडस चूक मात्र झाली होती, परंतु
जो बॉयज संघ पाहूया पुन्हा टॅकल केला जातोय झटापटी होते चेंडू डिफेन्स केला जाईल का नवापूर संघाकडून आणि झालाय डिफ्लेक्ट होऊन पुन्हा चेंडूचा ताबा जाईल तो नवापूर संघाला ऑफ साईडच्या रूपात. या पहिल्या सत्रात आतापर्यंतचा खेळ पाहिला तर मला तरी वाटते जो संघाने मात्र वर्चस्व ठेवलाय नवापूर संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला आपला खेळ करताना दिसतोय. त्यांचा तो स्वाभाविक नॅचरल खेळ काही मैदानात आपल्याला पाहायला मिळत नाही. तर पाहूया जू बॉयज संघ पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात मात्र यश प्राप्त झालाय. चेंडू गोलपोच्या दिशेने घेऊन जाताना जू बॉयज संघाचा दुरूनच मारण्याचा प्रयत्न आणि नवापूर संघाच्या गोलरक्षकाने तो सेव्ह केलाय आणि कॉर्नरची संधी पुन्हा जाते ती जू बॉयज संघाला. पास केलाय आपला संघ सहकार्याला. पाहूया जू बॉयजचे 6 खेळाडू पाहिलं तर हाफ ग्राउंडच्या पुढे नवापूर संघाला भेदण्यासाठी पुढे सरसावलेत. तर पाहूया एक काउंटर अटॅक ची संधी नवापूर संघाला एक आघाडीवर नेऊन ठेवू शकते. कारण की आतापर्यंत पहिल्या सत्रात आपण जू बॉयज संघाचा खेळ पाहिला तर पूर्णपणे त्यांचे जे 6 खेळाडू मैदानाच्या आत खेळतात ते पूर्णपणे नवापूर संघाला भेदण्यासाठी हाफ ग्राउंडच्या पुढे खेळताना दिसत आहेत. तर त्याचाच फायदा नवापूर संघ उचलेल का तर ह्याकडे पाहूया. एक काउंटर अटॅक जू बॉयजला बॅकफुटला नेऊन टाकू शकतोय. तर पाहूया काय रणनीती घेऊन हा जू बॉयजचा संघ उतरलाय. तर लॉंग पास मात्र इकडे केला जातोय साहिल ह्यांच्या मार्फत क्लिअर केला जातोय. पुन्हा हॉफ साईडच्या रूपात चेंडू जातोय जू बॉयज संघाला. टॅकल मात्र केला जातोय झटापटी होते दोन खेळाडूंमध्ये. पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात यश प्राप्त मात्र सुंदर पास दोन खेळाडूंना भेदून चेंडू पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र केला होता. सुरेख प्रयत्न भूमित यांच्याकडून झाला आणि फॉल मात्र इकडे मिळतोय आणि फ्रीकिकची संधी इकडे जातोय साहिल यांच्या रूपात. तर पाहूया साहिल नवापूर संघाकडून लॉंग पास तर केलाय. हवेत चेंडू आहे चेंडू जातोय गोलपोस्टच्या वरून आणि चेंडू पुन्हा येईल तो जू बॉयज संघाला. पुन्हा भूमी त्यांनी पास केला संधी चालून आली आणि पहिला गोल होतोय नवापूर संघाकडून. मी मगाशीच म्हटलं जू बॉयज संघाची जो गेम प्लॅन होता तो नवापूर संघाला भेदण्याचा होता. त्यांचे 6 खेळाडू नवापूर संघाच्या दिशेने होते आणि मी मगाशीच म्हटलं एक काउंटर अटॅकची संधी नवापूरला आघाडीवर नेऊन ठेवू शकते आणि त्याच गेम प्लॅन मध्ये सक्सेस ठरतोय नवापूर संघ. नवापूर संघ या पहिल्या सत्रात आता आपल्याला 1-0 अशा आघाडीवर खेळताना दिसणार आहे. तर पाहूया जू बॉयज संघ ही पिछाडी भरून काढेल का. पास तर केलाय आपला संघ सहकार्याला. पुन्हा चेंडूचा ताबा बॅकपास दिला जातोय जू बॉयज संघाचे सहकारी. लॉंग पास दिला जातोय साहिल मात्र डिफेन्स करतोय. पाहूया जू बॉयज संघ ह्या सामन्यामध्ये कमबॅक करताना आपल्याला दिसेल का. पुन्हा धीरज यांच्याकडून चांगला प्रयत्न केला होता. पुन्हा येतोय वंश यांनी बॅकपास दिला जातोय किरनेश. पुन्हा येतोय जू बॉयज संघाचा खेळाडू धीरज. पुन्हा भौमित चेंडू गोलपोच्या दिशेने घेऊन जाताना आणि विसल मात्र होईल. फ्रीकिकची संधी आता येते ती पुन्हा नवापूर संघाला. नवापूर संघ मात्र या पहिल्या सत्रात 1-0 अशा आता आघाडीवर खेळताना आपल्याला दिसतोय. तर पाहूया ह्या सामन्याचा निर्णय कोणत्या संघाच्या बाजूने लागतोय आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम टिकून ठेवतोय. धीरज मात्र फ्रीकिक घेण्यासाठी पास केलाय साहिल यांना. साहिल यांनी चांगला गेम सेट केला होता. चांगला प्रयत्न साहिल यांच्या मार्फत. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय जू बॉयज संघाचा खेळाडू आपल्या संघ सहकार्याला पास केलाय. तर पाहूया सामन्यातील पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रात हळूहळू वेळ मात्र इकडे पुढे सरसावतोय. तसं जू संघ मात्र आक्रमक करताना दिसतोय कारण की त्यांना माहिती आहे ही लाख मोलाची मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपला संघ ह्या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचा असेल तर जू बॉयज संघाला मात्र ह्या सामन्यात बरोबरीत यावं लागेल. पुन्हा संधी चालून आली आहे जू बॉयज संघाला परंतु साहिल मात्र तिकडे कुठल्याच प्रकारची चूक करताना दिसत नाहीये नवापूर संघासाठी आणि डिफेन्स मात्र केला जातोय. पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात यश प्राप्त झालाय जू बॉयज संघाचा. जे
खेळाडू आहेत. मी मगाशीच म्हटलं जुहू बॉईजची रणनीती ही काहीतरी गेम प्लॅन घेऊन उतरला आहे, कारण की त्यांचे जे आतापर्यंतचा खेळ पाहिला तर त्यांचे 6 खेळाडू जे हाफ ग्राउंडच्या पुढे नवापूरला अटॅकिंग करण्यासाठी उतरलेले आहेत आणि ती एक चूक त्यांच्याकडनं झाली आणि त्याचाच फायदा नवापूर संघाने मात्र काउंटर अटॅकच्या रूपात एक संधी चालून आली होती पुन्हा, परंतु स्वतः गोलरक्षक ह्यांनी मात्र कुठलीच चूक न करता चांगला सेव्ह नवापूर संघासाठी केलाय. तर पाहूया पुन्हा चेंडू येतोय. जुहू बॉईज संघाचा खेळाडू बॅक पास तर दिलाय, पुन्हा चेंडू असेल. जुहू बॉईज संघाचा खेळाडू पुन्हा बॅक पास दिला जातोय. आपल्या संघ सहकार्याला गोलरक्षक स्वतः चेंडूवर ताबा मिळवतोय. पुन्हा आपलेच डिफेंडर मयकांना इकडे विसल ओलिफांसांची चेंडू मैदानाबाहेर जातोय आणि हॉफ साईड येते ती पुन्हा नवापूर संघाला. नवापूर संघाकडून धीरज. पुन्हा जुहू बॉईज संघ एक आक्रमक पवित्र्यात काउंटर अटॅकची संधी होईल का? पुन्हा चेंडू आपल्याच पायात नाचवतोय. धीरज मात्र त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय नवापूर संघाकडून. पुन्हा डिफेन्स मात्र इकडे झालाय. पुन्हा बहुमित मात्र इकडे सज्ज आहे नवापूर संघाकडून. चांगला पास केलाय. पुन्हा एक संधी चालून आली नवापूर संघाला. खरंच सुरेख खेळ पाहायला मिळतोय नवापूर संघाकडून सुद्धा. एक काउंटर अटॅक, एक त्यांचा काउंटर अटॅक झाला होता, त्याचं गोलात रूपांतर केलं आणि तीच संधी मात्र पुन्हा चालून आली होती. भूमित यांनी चांगला पास केला होता आपल्या संघ सहकार्याला, परंतु तो संघ सहकारी त्याला काही तो नीटसा त्याच्या पायात चेंडू हाताळता आला नाही, तर चेंडू मैदानाबाहेर गेला. पुन्हा टॅकल केला जातोय, झटापटी होते. पास तर झालाय किरनेश यांच्याकडून, मात्र डिफेन्स झालाय. चेंडू पुन्हा जुहू बॉईज संघ बॅक पास देतोय. आतापर्यंतचा खेळ पाहिला, जरी नवापूर संघाने 1-0 आघाडी मिळवले तरी सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये वर्चस्व मात्र जुहू बॉईज संघाने ठेवलाय, कारण की पुन्हा डिफेन्स तर झालाय. पुन्हा होतोय डिफेन्स वंशांच्या मार्फत. नवापूर संघ मात्र कुठलीच चूक करताना दिसत नाही आहेत. जुहू बॉईज संघाला अडवण्यासाठी वारंवार संध्या मात्र चालून येत आहेत जुहू बॉईज संघाला या सामन्यात बरोबरीत येण्यासाठी, परंतु कुठलीच चूक मात्र नवापूर संघाकडून सुद्धा होताना दिसत नाहीत. पुन्हा चेंडू असेल. जुहू बॉईज संघाचा 11 नंबर अजिंक्य काय करतोय, आपल्याच पायात चेंडू नाचवताना दिसतोय. पास तर झालाय आपला संघ सहकार्याला. पाहूया पुन्हा इकडे दुरूनच मारण्याचा प्रयत्न, परंतु किरनेश ह्यांना मात्र डिफ्लेक्ट होऊन चेंडू येतोय पुन्हा जुहू. पुन्हा चेंडूचा ताबा जाईल तो जुहू बॉईज संघाकडून. पास तर झालाय. पाहूया तिकडे आपल्या संघ सहकार्याला पास दिला जाईल का? नाही. खरंच सुंदर खेळ मैदानाच्या आत या पहिल्या सत्रात पाहिलं तर 1-0 आघाडीवर असताना नवापूर संघावर मात्र भारी होताना दिसतायत तो जुहू बॉईज संघ, कारण की खरंच 1-0 पिछाडी असताना सुद्धा जुहू बॉईज संघ कुठलीच डगमगाई. पुन्हा आलाय कंटाळाची संधीच होईल का? गोल जुहू बॉईज संघाकडून. एक चूक झाली होती, दुसरी चूक झाली असते तर मला वाटतं हा सुद्धा नवापूर संघाचा गोल झाला असता. विसल होईल पंचांची. तुमच्या मॅच बरोबर का वार म्हणा. पुन्हा चेंडू जाईल जुहू बॉईज संघाकडे. जुहू बॉईज संघ पास केलाय आपल्या संघ सहकार्याला. 29 नंबर मांगेला म्हणून असं नाव टी शर्टवर आपण पाहू शकता. जुहू पुन्हा चेंडू असेल. पाहूया काय करतोय, आपल्याच पायात चेंडू नाचवतोय. यश मात्र प्राप्त होईल का? नाही, परंतु इकडे डिफेन्स मात्र केला जातोय नवापूर संघाकडून. आतापर्यंत स्कोअर फलक पाहिलं तर नवापूर 1, जुहू बॉईज मांगेला 0. मला तरी वाटतं ह्या पहिल्या सत्रात आता हळूहळू हा सत्र संपतानाच्या कगारावर आहे. तर पाहूया जुहू बॉईज संघ कमबॅक करेल का? हे जो हाफ टाइम होईल, ह्या हाफ टाइम मध्ये जुहू बॉईज संघ कुठली रणनीती घेऊन उतरेल या नवापूर संघाला अडवण्यासाठी. पुन्हा चेंडू असेल. जुहू बॉईज संघ आपल्याच पायात नाचवतोय. चेंडू आहे, मायनस केला जाईल का? नाही, परंतु साहिल उंच पुरेस खेळाडू, त्यांचे डिफेंडर चोखपणे आपली कामगिरी आपल्या संघासाठी बजावताना कुठलीच चूक होत नाहीये नवापूर संघाकडून आणि त्याचाच
फायदा म्हणून त्यांनी 1-0 अशा आघाडीवर आपण पाहतोय. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय जुहू बॉईज संघ. पास झालाय, कंट्रोल चांगला झालाय. पुन्हा बॅकपास दिला जातोय आपला संघ सहकार्याला दुरूनच मारण्याचा प्रयत्न वारंवार संध्या मात्र इकडे जुहू बॉईज संघाला येत आहेत, परंतु नवापूर संघाचे सर्व डिफेंडर आहेत ते पूर्णपणे एफर्ट्स लावत आहेत त्यांना अडवण्यासाठी. पुन्हा चेंडू येतोय, पुन्हा चेंडूचा ताबा जातोय भूमीत. लॉंग पास केला, एक संधी चालून आली होती भूमीत कडनं मात्र चांगले पासेस पाहायला मिळत आहेत. वारंवार तो आपल्या संघ सहकार्याला पास देतोय, परंतु त्यांचे संघ सहकारी मात्र थोडेसे कुठेतरी कमी पडत आहेत. खरंच त्यांना मात्र साथ द्यावी लागेल भूमीत यांना जर हा गोल अजून आपल्या संघाला गोल मिळवण्यासाठी. भूमीत यांच्याकडनं सुरेख खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडूचा ताबा असेल तो जुहू बॉईज बॅक पास करतोय आपल्या संघ सहकार्याला. चेंडू दिलाय, येतोय राणे, पुन्हा चेंडू करतोय मांगेला यांच्याकडे. पुन्हा चेंडू दिलाय आपला संघ सगळं सुरेख पास, बॅक टू बॅक पासेस इकडे जुहू बॉईज संघाकडून आपल्या संघ सहकार्याला देऊन गोलपाच्या दिशेने घेऊन जात आहेत, परंतु त्यांच्या बाजूने यश काही मिळत नाही. पुन्हा चेंडू असेल, मला तरी वाटते पंचांकडे मात्र दाद मागितली जाते, फेटाळून लावलाय. चेंडू येतोय जुहू बॉईज मांगेला संघ. आतापर्यंत जो मागचा जर आपण 5 मिनिटाचा खेळ पाहिला तर पूर्णपणे चेंडूचा ताबा हा जुहू बॉईज संघाच्या पायात पाहायला मिळतोय. खरंच सुरेख प्रयत्न चालू आहेत, सुरेख प्रयत्न चालू आहेत जुहू बॉईज संघाकडून, परंतु नवापूर संघ 1-0 अशा आघाडीवर असताना कुठल्याच प्रकारची चूक करता. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय भूमीत, पास करेल का नाही, धीरज मात्र इकडे थोडस चुकतोय आणि पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रानंतर स्कोर फलक लागलाय नवापूर 1 जुहू बॉईज मांगेला 0. यानंतर येणारा एक मोठा सामना, मोठी लढत ती म्हणजे शूट बॉईज वर्सेस ए युनायटेड. तरी दोन्ही संघांनी ह्याची नोंद घ्यायचंय.
सामन्यातील दुसऱ्या सत्राला इकडे मात्र सुरुवात झालेली आहे. तर पाहूया जुहू बॉईज संघ कमबॅक करेल का या सामन्यामध्ये. दुसऱ्या सत्रात 1-0 अशा पिछाडीवर आपण जुहू बॉईज संघाला आणि सुवर्ण संधी, एक नामी संधी मात्र इकडे चालून आली होती जुहू संघाला. खरंच ही सर्वात मोठी चूक महागात पडेल का जुहू बॉईज संघाला. ही मोठी चूक जुहू बॉईज संघाला या स्पर्धेतून बाहेर ढकलू शकते. तर पाहूया, पुन्हा एक संधी मात्र कन्वर्ट करावी लागेल जुहू बॉईज संघाला या स्पर्धेमध्ये. ह्या सामन्यात बरोबरीत यायचं असेल तर एक नामी संधी मात्र ह्या दुसऱ्या सत्रात दुसऱ्या सेकंदामध्ये चालून आली होती. परंतु नवापूर संघाच्या बाजूने मात्र लक फॅक्टर जास्त दिसतंय, तर त्याचाच फायदा मात्र नवापूर संघाला झालाय. पुन्हा जुहू बॉईज संघ दुरूनच आणि गोल होतोय. मी मगाशीच म्हटलं जुहू बॉईज संघाकडे सुद्धा ती क्षमता आहे आणि त्याच क्षमतेच्या जोरावर मात्र जुहू बॉईज संघाने मात्र इकडे कमबॅक मात्र केलाय. आता स्कोअर फलक मात्र इकडे हलताना दिसतंय. 1-1 अशा बरोबरीत आता दोन्ही संघ मैदानाच्या आत आपल्याला खेळताना दिसणार आहेत. सामना मात्र अतिशय रोमहर्षक आता होताना दिसेल, कारण की 1-0 च्या आघाडीवर असताना नवापूर संघ मात्र आता 1-1 बरोबरीत आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. दुसऱ्या सत्रात अजूनही दोन्ही संघांकडे मात्र 15 मिनिटाचा अवधी बाकी आहे. या 15 मिनिटात तर पाहूया स्कोअर फलक अजूनही हलेल का. पाहूया, चेंडूचा ताबा पुन्हा जाईल तो ऑफसाईडच्या रूपात येईल नवापूर संघाला. पाहूया, गोलकिक असेल, पास केला जातोय वंश, लॉंग पास करतोय, चुकतोय वंश आणि ऑफसाईडची संधी असेल जुहू बॉईज संघाला. अतिशय महत्वाची स्पर्धा आणि याची जाण ठेवून मात्र जुहू बॉईज संघ सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये उतरला आहे आणि बरोबरी तर साधली आहे. तर पाहूया अजूनही ह्या सामन्याचा निकाल अजून स्कोअर लावून होईल का हा सामना पेनल्टी शूटआउटच्या दिशेने वळेल ह्याकडे मात्र लक्ष असेल. पुन्हा चेंडू असेल, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय जुहू बॉईज संघाकडून. लॉंग पास तर केला आहे, परंतु तिकडे मात्र किरनेश हेडर मार्फत आपला संघ सहकारी धीरज यांना पास करतोय. बॅकपास दिला जातोय. जुहू बॉईज संघाचे खेळाडू आपल्याच पायात चेंडू नाचवतोय. अजिंक्य मात्र बघूया काय करतोय. बॅकफुटला हा चेंडू तर आणलाय, आपल्या संघ सहकार्याला शोधतोय. पास तर झालाय. पुन्हा चेंडू आपले संघ सहकारी राणे कॉर्नरच्या लाईनला मात्र चेंडू नाचवतोय. पुन्हा धीरज बॅकपास करतोय साहिलांना. चेंडू मात्र क्लिअर केला जातोय. पुन्हा हेडर मार्फत चेंडू हवेत आहे. चेंडूचा ताबा मिळवण्यात मात्र यश प्राप्त झालाय. ते पुन्हा येतोय नवापूर संघाकडून. भौमिक यांना पास केला जातोय. भौमिक पास करतोय आपला संघ सहकार्याला. पुन्हा चेंडू मात्र इकडे नाचवला जातोय. नवापूर संघाकडून टॅकल करून चेंडूचा ताबा मिळवण्यात यश प्राप्त झालाय जुहू बॉईज संघाच्या संघकार्याला. पुन्हा चेंडू असेल, जुहू बॉईज संघ आपल्याच पायात चेंडू नाचवतोय. 1-0 अशा बरोबरीत आता दोन्ही संघ या दुसऱ्या सत्रामध्ये खेळताना दिसत आहेत. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत आपण दोन संघांमध्ये आपण पाहू शकतोय. पुन्हा चेंडू संधी मात्र चालून आली आहे. डिफेन्स इकडे होईल का नाही. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय, बॅकपास दिला जातोय. जुहू बॉईज संघाचा आतापर्यंतचा खेळ पाहिला तर पूर्णपणे जकडून ठेवलंय नवापूर संघाला या जुहू बॉईज संघाने आपल्या खेळाच्या जोरावर. पाहूया कितपत साथ देईल नवापूर संघ ह्या जुहू बॉईज संघासोबत. पुन्हा चेंडूचा ताबा चटापटे होते, टॅकल केला जातोय. बॅकपास करून चेंडू पुन्हा येईल तो जुहू बॉईज संघाकडे. स्वतः साहिल तिकडे तटस्थ उभा आहे नवापूर संघासाठी. पुन्हा चेंडू येतोय जुहू बॉईज संघाकडे. जुहू बॉईज संघ चेंडू लॉंग पास केला, चेंडू आला होता, संधी आली होती, परंतु सुरेख सेव पाहायला मिळाला. नवापूर संघाच्या गोलरक्षकाकडून कुठल्याच प्रकारची चूक होताना दिसत नाहीये. आपल्या संघासाठी एक चोख कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा चेंडू असेल ऑफसाईडच्या रूपात जुहू बॉईज संघाला. चेंडू जातोय तो आता पुन्हा हवेत आहे. हेडर मार्फत मात्र क्लिअर केला जातोय. जुहू बॉईज संघ टॅकल होऊन ऑफसाईडची संधी मात्र इकडे असेल. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आणि त्याच पद्धतीचा सुरेख आक्रमक खेळ या दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात. या दुपारच्या सत्रात जसजशी वेळ पुढे सरकेल
तसतसं दोन्ही संघांचे खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आत आक्रमक होताना दिसतील. तर पाहूया हा सामना पेनल्टी शूटआउट कडे वळेल का, ह्याकडे मात्र लक्ष. पुन्हा चेंडूचा ताबा असेल जुहू बॉईज संघ आपल्या संघ सहकार्याला 1-2-1 पासिंग करून चेंडू गोलपोस्टच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, परंतु नवापूर संघ मात्र मागे हटायला मात्र तयार नाही. ते मात्र त्यांच्या पद्धतीने डिफेन्स मात्र त्यांना अडवण्याचं मात्र काम चोखपणे केलं जातंय. पुन्हा चेंडू आपल्या संघ सहकार्याला पास केला जातोय. 1-2-1 पासिंगचं प्रदर्शन, एक सुरेख खेळाचं प्रदर्शन मात्र जुहू बॉईज संघ करताना दिसतोय मैदानाच्या आत. यानंतर होणारा सामना शूट बॉईज वर्सेस ए युनायटेड नवी मुंबई, ह्या दोन संघांमध्ये मात्र लढत यानंतर पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहूया या आजच्या दिवसात कोणते संघ जे दोन संघ असतील ते क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 3 संघ क्वालिफाय झाले, ते म्हणजे क्वार्टर फायनल साठी. तर त्यातील पहिला संघ आहे तो HM बॉईज दांडी, दुसरा संघ आहे ONFC नरपड, तिसरा संघ आहे तो म्हणजेच KFA. तर मैदानात आपण पाहू शकतोय अतिशय शांत असा खेळ चालू आहे. दोन्ही संघांमध्ये 1-1 असा बरोबरीत हा सामना मैदानाच्या आत आपण पाहू शकतायत. आणि दुसरा गोल करण्यासाठी दोन्ही संघांकडून अतोनात प्रयत्न मात्र केले जात आहेत, परंतु दोन्ही संघांचे डिफेंडर आहेत हे तटस्थ उभे आहेत त्यांना रोखण्यासाठी. आणि चोख कामगिरी आतापर्यंत दोन्ही संघांच्या खेळाडूने आपल्या संघासाठी निभावले. तर पाहूया शेवटपर्यंत हा सामना कोणत्या दिशेने जाईल. पुन्हा प्रयत्न मात्र इकडे चालून आला आहे. जुहू बॉईज संघ मात्र आक्रमक ठरतोय या दुसऱ्या सत्रात सुद्धा. तर पाहूया नवापूर संघ कितपत रोखून धरतोय या जुहू बॉईज संघाला. पुन्हा चेंडू असेल तो जुहू बॉईज संघ बॅक पास करेल का, आणि केलाय आपल्या संघ सहकार्याला. पुन्हा 1-2-1 असा चेंडू पास करत आपल्याच संघ सहकार्याच्या पायात चेंडू नाचवताना दिसत आहेत जुहू बॉईज संघ. थोडंसं आता नवापूर संघाचे खेळाडू मात्र थोडेसे कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आणि या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात आपण ह्या संघाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीत खेळतोय, तर त्यांना फक्त इकडे रोखण्याचं काम मात्र नवापूर संघाकडून होताना दिसतंय. पुन्हा काउंटर अटॅक होईल का, चेंडू तर पास केलाय, 10 नंबरचे खेळाडू आपल्या संघाला पास करतोय. इकडे नवापूर संघाचे डिफेंडर मात्र प्रयत्न करतायत त्यांना रोखण्यासाठी, आणि प्रयत्न तर झालाय, यशस्वी असा प्रयत्न झालाय. पुन्हा चेंडू असेल हाफ साईडच्या रूपात नवापूर संघाकडून धीरज. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे तीच स्पर्धा म्हणजेच रॉकी चषक 2026. आणि ह्या चषकावर नाव कोरण्यासाठी सर्व संघ मात्र इकडे सज्ज आहेत, आणि त्याच पद्धतीने ह्या तयारीनिशी उतरलेत ह्या स्पर्धेमध्ये. आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आत आपण पाहू शकतायत. आता मला तरी वाटते काही ठराविक मिनिटं ह्या दुसऱ्या सत्रातील बाकी आहेत, आणि पाहूया लवकरच आपल्याला ह्या सामन्यातील निर्णय समजेल की कुठला हा संघ ह्या स्पर्धेमध्ये कायम आपल्याला पुढे खेळताना दिसेल. ह्या थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. पुन्हा चेंडू असेल आपल्याच पायात नाचवला जातोय. जुहू बॉईज संघाचे खेळाडू दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता, असफल असा प्रयत्न झालाय. पाहूया सामना मात्र हळूहळू आता पेनल्टी शूटआउटच्या दिशेने मात्र आपल्याला वळताना दिसतोय. पुन्हा चेंडू असेल जुहू बॉईज संघाकडून डिफेन्स केला जातोय. पुन्हा हेडर मार्फत क्लिअर करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू पुन्हा जाईल तो ऑफ साइडच्या रूपात. चेंडू द्यायचा आयोजक.
संघर्ष मात्र इकडे मैदानाच्या दोन्ही संघांकडून केले जात आहेत. तर पाहूया त्यांच्या या संघर्षाला मात्र यश लाभेल का याकडे मात्र लक्ष असेल. संधी मात्र चांगला प्रयत्न केला होता नवापूर संघाकडून. पाहूया जुहू बॉईज संघ अतोनात प्रयत्न दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून पाहायला मिळत आहेत. एक एक अशा बरोबरीत सुरू असलेला हा पुन्हा चेंडूचा ताबा जाईल तो जुहू बॉईज संघाकडे. संघर्ष मात्र इकडे मैदानाच्या दोन्ही संघांकडून पाहायला मिळत आहेत. सुरेख खेळ ह्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतोय. नवापूर वर्सेस जुहू बॉईज संघ. आतापर्यंत स्कोअर फलक पाहिला तर 1-1 अशा बरोबरीत हा सुरू असलेला सामना पेनल्टी शूट आउटच्या दिशेने वळताना दिसतोय. तर पाहूया कोणता संघ असेल. पुन्हा चेंडूचा ताबा जाईल तो जुहू बॉईज संघाकडून. जातोय किरनेश पास करतोय आपला संघ सहकारी भूमी त्यांना. पुन्हा चेंडू असेल वंश पास करतोय आपला संघ सहकार्याला. पुन्हा चेंडू असेल जुहू बॉईज संघाचा संघ सहकारी. थोडस चूक मात्र झालाय. पुन्हा चेंडूचा ताबा असेल तो काउंटर अटॅकची संधी होईल का नाही. चेंडू जाईल मैदानाबाहेर आणि गोल किक असेल ती पुन्हा जुहू बॉईज संघाला. पुन्हा चेंडू असेल हवेत तो चेंडू पास केलाय. पाहूया साहिल मात्र तिकडे सज्ज आणि क्लिअर मात्र झालाय साहिल यांच्याकडून. पुन्हा चेंडू पास केला जातोय किरनेश यांना. पुन्हा चेंडू टॅकल करून तेवढा चांगला डिफेन्स मात्र झालाय साहिल यांच्याकडून. 1-1 असा स्कोअर फलक दोन संघांविरुद्ध आपण पाहू शकतोय. आणि मला तरी वाटते आता काही ठराविक मिनिटे ह्या दुसऱ्या सत्रातील बाकी आहेत आणि हळूहळू हा सामना जातोय पेनल्टी शूट आउटच्या दिशेने आपल्याला वळताना दिसतोय. प्रयत्न मात्र दोन्ही संघांकडून केले जाते आहेत. तर पाहूया ह्या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय आणि कोणता संघ असेल तो ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल ह्याकडे मात्र लक्ष असेल. पुन्हा चेंडू असेल जुहू बॉईज संघाकडे. जुहू बॉईज संघ पाहूया पास केलाय तेवढा चांगला डिफेन्स झालाय. पुन्हा चेंडूचा ताबा मिळवण्यात यश मात्र प्राप्त झालाय. जुहू बॉईज संघ स्वतः डिफेंडर पास करतोय आपला संघ सहकार्याला. जुहू बॉईज संघाचा खेळाडू मात्र कुठलीच चूक करताना दिसत नाही. आपला संघ सहकार्याला शोधतोय वर. पाहूया पास केला जाईल का. तेवढा चांगला टॅकल भूमी त्यांच्या मार्फत. चेंडू येतोय आणि पास केलाय. पुन्हा टॅकल झालाय. पुन्हा संधी चालून आली आहे जुहू बॉईज संघाला. चालून आली होती. चूक मात्र घाई मात्र तिकडे जुहू बॉईज संघाच्या खेळाडूकडून होताना दिसले आणि त्याचाच फायदा नवापूर संघाला झालाय. पुन्हा गोल किकच्या रूपात येतोय चेंडू. चेंडूचा ताबा असेल तो आता पुन्हा झटापटी होते. टॅकल केला जातोय. डिफेन्स मात्र होईल आणि झालाय नवापूर संघाकडून. अतिशय अतोनात प्रयत्न 100% एफर्ट्स लावून जेवढी ताकद आहे तेवढी ताकद दोन्ही संघांचे खेळाडू लावतायत. परंतु 1-1 असा स्कोअर फलक अजूनही दोन्ही संघांचा लागलेला आहे. स्कोअर फलक हलेल का याकडे मात्र लक्ष असेल. पुन्हा पास केलाय चेंडू. संधी चालून आली होती जुहू बॉईज संघाला. परंतु नवापूर संघाचे गोलरक्षक मात्र कुठलीच चूक करताना दिसत नाही. पुन्हा साहिल लॉंग पास करतोय. आपला संघ सहकार्याला शोधतोय परंतु तिकडे कुठलाच सहकारी उपलब्ध नसताना चेंडूचा ताबा पुन्हा जाईल जुहू बॉईज संघाचा संघ सहकारी पास करतोय. चेंडू मात्र कंट्रोल झालाय जुहू बॉईज संघाच्या खेळाडूंनी. पुन्हा पास संधी आली आहे. पाहूया रोखला जाईल का आणि रोखण्यात यश प्राप्त झालंय ते नवापूर संघाला. पुन्हा बॅक पास दिला जातोय जुहू.
पुन्हा चेंडू असेल किरनेश यांच्याकडनं मात्र पास दिला जातोय भूमित यांना. भूमित चेंडू गोलपोच्या दिशेने घेऊन जाताना डिफेन्स इकडे होतोय. तामोर आता येतोय ऑफ साइड साठी. पुन्हा पास केलाय हेडर मार्फत क्लिअर केला जातोय. चेंडू पाहूया संघर्ष मैदानाच्या आत होताना दिसत आहे दोन्ही संघांकडून, परंतु यश काय त्या दोन्ही संघांना लाभत नाहीये. तर पाहूया जसजशी वेळ मात्र इकडे पुढे सरसावते तस तसं दोन्ही संघांचा खेळ मात्र इकडे आक्रमक होताना मैदानाच्या आत आपण पाहू शकतात. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय भूमीत. झटापटी होते टॅकल केला जातोय. प्रयत्न मात्र मैदानाच्या आत विसल होईल आणि पुन्हा चेंडूचा ताबा झू बॉयज संघ. पाहूया वर्चस्व मात्र ठेवलाय ह्या दुसऱ्या सत्रात सुद्धा झू बॉयज संघाने आणि अंतिम विसल मात्र इकडे होते आहे आणि आता सामना वळतोय तो या दिवसातील मला तरी वाटते पहिला पेनल्टी शूटआउट वर जाणारा हा सामना आहे. तर पाहूया या पेनल्टी शूटआउट वर कोणता संघ बाजी मारतोय. पेनल्टी शूटआउट वर गेलेला सामना 15 मिनिटाच्या सामना हाफ नंतर हा सामना जातोय पेनल्टी शूटआउट वर. तर पहिली संधी दिली गेली जाते ती मात्र नवापूर संघाला. जो बॉयज संघाचा गोलरक्षक मात्र तटस्थ उभा आहे गोलपोस्ट मध्ये. तर पहिली जबाबदारी मात्र घेऊन आलेला आहे तो म्हणजे साहिल. नवापूर संघाकडून येतोय साहिल. आणि पहिला गोल होतोय साहिल यांच्या मार्फत. स्कोर फलक आता दिसतोय नवापूर 1 आणि झू बॉयज संघाकडून येतोय आता पहिली पेनल्टी शूटआउट साठी. पहिला गोल झू बॉयज संघाकडून सुद्धा होतोय. स्कोर फलक आता लागतंय नवापूर 1 झू 1. दुसरी पेनल्टी शूटआउट साठी होतोय नवापूर संघाकडून.
शूट बॉईज आणि आहे काय ए युनायटेड. स्कोअर फलक हलतोय. नवापूर 2 जू बॉईज 1 आणि दुसरी संधी आता मिळते ती जू बॉईज संघाला. तर मी विनंती करेल शूट बॉईज आणि ए युनायटेड नवी मुंबई दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. दुसरी पेनल्टी शूटआउट साठी येतोय जू बॉईज संघाकडून राणे. मी किती वेळ सोडवलाय 2-3 वेळा सोडवलाय मी सगळ्यात पहिल्या तीनदाच मारायचा तर ते कसं नंतर कंटिन्यू समजतं नंतर गोलकीपरला समजायला लागला की हा इकडेच मारतो. 2-2 झाले ना रे. हा 2-2 झाले. स्कोअर फलक आता आपल्याला पाहायला मिळतोय 2-2. भूमीत मात्र आता येतोय नवापूर संघाकडून. आणि तिसरी पेनल्टी शूटआउट होते नवापूर संघासाठी 3-2. जू बॉईज संघावर थोडस दडपण मात्र कन्वर्ट केलंय नवापूर संघाने. तर पाहूया जू बॉईज संघ ह्या पेनल्टी शूटआउट मध्ये बरोबरी करतोय की नाही ह्याकडे मात्र लक्ष. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. आणि होतोय गोल. सामना मात्र आता बरोबरीत जाताना दिसतोय. स्कोअर फलक झाला होतोय दोन्ही संघांचा 3-3. तर आता हा सामना मात्र जातोय सडन डेटवर. नवापूर संघाकडून येतोय किरनेश. आणि गोल होतोय. स्कोअर फलक होते नवापूर 4 जू बॉईज 3. चौथी संधी मात्र आता असेल ती जू बॉईज संघाला. जू बॉईज संघाने जर हा गोल केला तर सामना अजूनही पुढे चालत राहील. तर पाहूया जू बॉईज संघ बरोबरी करतोय की नाही. आणि होतोय गोल. सामना मात्र पुढे सरकताना दिसतोय. स्कोअर फलक आता होतोय 4-4. आता पाचवी संधी असेल नवापूर संघाकडे. दडपण मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूवर वाढताना दिसतंय. जसं सामना पुढे सरकतोय तसं मात्र स्पेशल मात्र कन्वर्ट केलं जातंय खेळाडूंवर. तर पाहूया नवापूर संघ काय करतोय. 4-4 असा बरोबरीत सुटलेला हा सामना. गोल झालाय. सामना मात्र पुढे सरकतोय. नवापूर संघ आता 5 जू 4 आणि पाचवी पेनल्टीची संधी असेल ती जू बॉईज संघाला. पाहूया जू संघ बरोबरी करेल का. जसं सामना पुढे सरकतोय तसं दडपण मात्र दोन्ही संघांवर येताना दिसतंय. एक चूक ह्या
स्पर्धेतून मात्र संघाला बाहेर काढू शकते आणि ह्याचीच जाण ठेवून दोन्ही संघांचे खेळाडू मात्र कामगिरी करताना मैदानाच्या आत आपल्याला दिसत आहेत. तर पाहूया. आणि प्रयत्न मात्र इकडे झाला होता, चांगला प्रयत्न होता, परंतु तो चेंडू गोल पोस्ट मध्ये गेला आणि सामना आता पुढे सरकतोय. स्कोर फलक आता होतोय 5-5. 6वी पेनल्टी शूटआउट साठी येतोय वंश नवापूर संघाकडून. खरंच अतिशय रोमहर्षक सामना मैदानाच्या आत सुरू आहे पेनल्टी शूटआउट द्वारे. तर पाहूया कोणता संघ बाजी मारेल. आणि गोल होतोय. 6वी पेनल्टी शूटआउट सक्सेस होते नवापूर संघासाठी. आणि आता 6वी संधी असेल ती मात्र जुहू बॉईज संघाला. दडपण मात्र असेल जुहू बॉईज संघाच्या खेळाडूवर, कारण की नवापूर संघ 6 जुहू बॉईज 5. जर हा सामना अजून पुढे चालू ठेवायचा असेल तर जुहू बॉईज संघाला मात्र हा गोल करणं कंपल्सरी असेल. तर पाहूया जुहू बॉईज संघ आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय. अतिशय रोमहर्षक सामना. दडपण मात्र दोन्ही संघांवर कन्वर्ट होताना दिसतंय पुन्हा. आणि गोल होतोय 6-6. संध्या मात्र झाल्यात दोन्ही संघांकडून आणि यशस्वी सुद्धा पार झाल्यात. त्यामुळे आता शेवटची संधी असणार आहे दोन्ही संघांना. 7वी संधी मात्र असेल ती आता नवापूर संघाला. जर हा सामना 7-7 ने पुढे गेला तर गोल्डन टॉसवर हा सामना जाईल. तर पाहूया हा सामना गोल्डन टॉस कडे वळताना आता दिसेल का आपल्याला. शेवटची संधी नवापूर संघाला. आणि गोल होतोय 7 गोल करून नवापूर संघ मात्र आता पुढे आपल्याला दिसतोय. आणि ह्या नवापूर संघाला बरोबरीत आणायचं असेल तर आता शेवटची संधी स्वतः गोलरक्षक जुहू बॉईज संघाचा आपल्या खांद्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला बरोबरीत आणण्यासाठी. आणि ती कामगिरी चोख बजावेल का ह्याकडे मात्र लक्ष असेल. हा जर जुहू बॉईज संघाने गोल केला तर आपला हा सामना नंतर गोल्डन टॉसवर जाईल. ह्याची दोन्ही संघांनी मात्र नोंद घ्यायची आहे. घरी आहे का बंदरावर आहे का? स्पेशल मात्र कन्वर्ट होतोय. तर पाहूया. आणि गोल होतोय. स्कोर मात्र इकडे लेवल होतोय आणि आता सामना जातोय गोल्डन टॉसवर. दोन्ही संघांचे कर्णधार मात्र आता पंच साकेतबाई यांना आपले नियम सांगतील काय असतील ते. जो कोणी गोल्डन टॉस जिंकेल त्याला मात्र संधी असेल की त्या संघाला पहिला शूट घ्यायचा आहे का गोल अडवायचा आहे. हा जो संघ जिंकेल गोल्डन टॉस त्याला मात्र संधी असेल. तर इकडे टॉस मात्र केला जातोय साकेतबाई यांच्यातर्फे. पाहूया. आणि जुहू बॉईज संघ मात्र इकडे विन होतोय. तर पाहूया जुहू बॉईज संघ शूट स्वीकारतोय की गोल सेव्ह करण्याची पसंती इकडे दिली जाईल. जुहू बॉईज संघाकडनं विचार विनिमय मात्र केले जात आहेत. महत्वाचा सामना आणि इकडे आम्हाला दर्शवायचं आहे जुहू बॉईज संघाने मात्र इकडे संधी स्वतःकडे घेतली आहे गोल करण्याची. तर पाहूया नवापूर संघाला मात्र हा गोल करणं अनिवार्य राहील. फक्त आता ही शेवटची संधी असेल दोन्ही संघांसाठी ह्या स्पर्धेमध्ये आपला संघ कायम ठेवण्याची आणि जे स्वप्न घेऊन ह्या स्पर्धेमध्ये उतरलेत ते स्वप्न पूर्ण करण्याची.
इच्छा मात्र आता कोणत्या संघाकडे वळेल तर पाहूया. कोणाचं स्वप्न ह्या स्पर्धेमध्ये राहण्याचं राहील ह्याकडे मात्र लक्ष दडपण मात्र असेल दोन्ही संघांच्या खेळाडूकडे. आणि सुवर्ण संधी मात्र इकडे आता चालून आली आहे ती जू संघाला. तर पाहूया नवापूर संघ यांना रोखण्यात यशस्वी ठरेल का. शेवटची संधी दोन्ही संघांसाठी. अतिशय रोमहर्षक सामना दोन्ही संघांमध्ये आपण आतापर्यंत पाहिलात. आणि आता शेवटची संधी, शेवटची विसल होते. आणि सामना मात्र इकडे विजय संपादन होतोय जू बॉयज संघाच्या बाजूने. अतिशय सुरेख खेळ पाहायला मिळाला. तर नेक्स्ट मॅच मी विनंती करतो टॉस साठी आपण यायचं आहे. शूट बॉयज वर्सेस ए युनायटेड नवी मुंबई. दोन्ही संघांच्या कर्णधाराला मी विनंती करेल आपण टॉस का बॉस जवळ यायचं आहे.